आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। पालिका निवडणुकीत ठाकरे ब्रँड काय ते जनता दाखवेल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। बेस्ट कामगार सेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा विरोधकांना पळता भुई थोडी होईल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। बेस्ट निवडणुकीतील पराभवानंतर शुक्रवारी ठाकरेंच्या शिवसेनेचा नवीन कार्यकारिणीचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी बेस्ट पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही, पराभव हा कायमस्वरूपी नसतो। पुढच्या वेळेस आपण अधिक जोमानं अधिक ताकदीनं निवडणुकीच्या मैदानात उतरू आणि विजय मिळवू असं उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटलंय। आता बीएसटीसाठी मी काय काय केले हे कौतुक जर का तुम्ही केल्यानंतर टाळ्या वाजवताय, तर मग बेस्टच्या कामगारांनी त्यावेळेला माझ्या पॅनलला म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांना मतं का नाही दिली हे जर आपापसात बोलून म्हणजे इथे नाही, ज्यांनी नाही दिली त्यांना विचारा काय बाबा काय घडलं। कागदावरची सत्ता ही कोणाची असली तरी वट ही शिवसेनेची असते आणि ती तुम्ही दाखवलेली आहे। बाकीची नुसते वटवट करतात पण आमची वट असते। आणि बीएसटीची चिंता मला आहे हे वेगळं सांगण्याचं कारण नाहीये। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरणार आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढला जाईल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून या हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। शहरातील क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी ठाम मागणी ठाकरेंच्या शिवसेनेला लावून धरली आहे। तसंच पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याची मागणी सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली आहे। त्यामुळे आजच्या मोर्चातून उद्धव ठाकरे सरकारवर काय निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन हंबरडा मोर्चा काढणार आहे। त्याच क्रांती चौकामध्ये मी सध्या उभा आहे। साधारणपणे 11 वाजता उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील आणि त्यानंतर क्रांती चौक ते गुलमंडी असा शेतकऱ्यांचा मोर्चा आपल्याला पाहायला मिळेल। या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे स्वतः पायी चालतील अशा प्रकारची माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शिवाय शिवसेनेच्या नेत्यांनी या मोर्चावर कडाडून या ठिकाणी टीका केलेली आहे। या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देतात, शिवाय आज मोर्चामध्ये ते शेतकऱ्यांना संबोधित करताना काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। याशिवाय या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे जे शेतकरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार यांना नडले यांना भाषणाची संधी व्यासपीठावरून दिली जाणार असल्याची देखील माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, उद्धव ठाकरेंच्या मोर्चावर भाजप आमदार प्रशांत बंब यांनी टीका केली आहे। उद्धव ठाकरेंना आम्ही विसरलो होतो, मात्र कुठेतरी विरोधक दिसतायत याचा आनंद आहे असं प्रशांत बंब म्हणाले। तर सरकारनं शेतकऱ्यांना दिलेलं पॅकेज उद्धव ठाकरेंनी वाचलं तर ते मोर्चा रद्द करतील असंही बंब म्हणाले। तर कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000ची मदत मिळावी या मागणीसाठी हा मोर्चा असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितलं। मी विसरलो पण उद्धवजींना ॲक्च्युअली आम्हाला वाटलं तुम्ही संजयजी राऊतजींच्या बाबतीमध्ये आम्हाला ती सवय झालेली आहे। पण एनिवे ते येऊ लागलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे। पण त्यांनी जे डिक्लेरेशन केलं राज्याकरता ते जर वाचलं तर ते अजिबात येणार नाही, त्यांचा मोर्चा कॅन्सल करतील। त्यांना अधिकार नाही, पण ठीक आहे, एनिवे चांगली गोष्ट आहे, विरोधक कुठेतरी दिसत आहेत, आनंदाची गोष्ट आहे। आज मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा निघणार आहे। संपूर्ण मराठवाड्यातून लोक येणार आहे, त्याच्या आजूबाजूचे येतील, परंतु आम्ही मराठवाड्याचा मोर्चा मांडलेला आहे। कर्जमाफी, कर्जमुक्ती, 50,000 रुपये हेक्टरी मदत, पीक विम्याचे जे निकष आधीचे होते ते पूर्ववत करावे, एवढ्या 4 मागण्यासाठी हा मोर्चा क्रांती चौकातून इथून शिवाजी महाराजांना अभिवादन करून निघेल आणि शहराचं जे मुख्य मोठं चौक आहे गुलमंडी इथे त्याचा समारोप होईल। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आजच्या संभाजीनगरमधील मोर्चाला इम्तियाज जलील यांनी पाठिंबा दिलाय। शेतकऱ्यांचा मुद्दा जो उचलेल त्याला एमआयएम आणि मी स्वतः पूर्ण पाठिंबा देणार असं जलील म्हणाले। तर त्यांनी सांगितलंय तुम्ही पण या तर आम्ही जाऊ असंही इम्तियाज जलील म्हणाले। त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या रूपात ठाकरेंच्या शिवसेनेला नवा मित्र मिळालाय का असा सवाल आता उपस्थित होतोय। शेतकऱ्यांचा जो मुद्दा उचलणार आहे एमआयएम पक्ष, मी स्वतः
त्याला पूर्ण पाठिंबा देणार आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पण येऊ शकता, तर आम्ही नक्की जाऊ. पण आमचा जे कोणी या मुद्द्यावर रस्त्यावर येणार असेल तर आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे. ठाकरे बंधूंसह विरोधी पक्षातील नेत्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. विरोधी पक्षात कोण कोणाशी मनोमिलन करताय याची चिंता करू नका, त्यांची सगळी गणितं समीकरणं आपल्याकडे आहेत असं ते म्हणाले. नाव न घेता शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवर बोट ठेवलंय. आपण महायुती म्हणून लोकसभा विधानसभा निवडणूक जिंकली, त्याप्रमाणे महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील जिंकणार आहोत असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय. मी आपल्याला एवढंच सांगतो, विरोधी पक्षात कोण कोणाशी युती करतोय, कोणाचं कोणाशी मनोमिलन होतं याची चिंता तुम्ही करू नका. याची सगळी गणितं आणि समीकरणं आपल्याकडे आहे. आपण महायुती म्हणून लोकसभा जिंकलेली आहे, महायुती म्हणून विधानसभा जिंकलेली आहे आणि महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकणार. आणि भाजपकडून ठाकरेंना पुन्हा चितपट करण्याची तयारी सुरू झाली आहे. विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली. ठाणे, नवी मुंबई आणि कोकण विभागाची आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मैदानात उतरतील. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज संध्याकाळी बैठक होईल. ठाण्यापासून कोकणापर्यंतच्या आमदार आणि मंत्र्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बैठकीमध्ये ठाणे, नवी मुंबई महापालिकेसह तळ कोकणातील जिल्हा परिषदांसाठी भाजप रणनीती ठरवणार आहे. सोबतच महायुतीतील अंतर्गत संघर्षावरही चर्चा होईल. गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष मागच्या काही दिवसांपासून दिसतोय आणि अशात या बैठकीत यावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. दादरच्या योगी सभागृहात शांतिदूत कबुतरांच्या आत्मशांतीसाठी एक धर्मसभा पार पडणार आहे. मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयामुळे अनेक कबुतरांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात असून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ही सभा जैन समाजाकडून आयोजित करण्यात आली आहे. या धर्मसभेत मुंबईतील सगळे आचार्य, साधू आणि साध्वीजी सहभागी होणार आहेत. कबूतर बचाव, जीव दया अपनाओ असा संदेश या सभेद्वारे दिला जाईल. बातमी सोलापुरातून आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात आज सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आलाय. काल सांगोल्यामध्ये शेकापच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. यावेळी निघालेल्या रॅलीच्या वेळी दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचा आरोप करण्यात आला आणि या घटनेनंतर शेकापचे कार्यकर्ते गणपतराव देशमुखांच्या घराजवळ जमले आणि त्यांनी संताप व्यक्त केला. तर घडलेली घटना संतापजनक असून या घटनेस जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी दिली. तर आजचा बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन गणपतराव देशमुखांचे नातू आणि शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केलंय. पण सांगोला बंदची हाक दिलेली आहे. हा निषेध व्यक्त करत असताना तमाम माझ्या जीवाभावाच्या तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारचं चुकीचं कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. अशी घटना घडता कामा नये. आमच्यासाठी गणपतराव देशमुख आबांचं कुटुंब आमच्यासाठी कायम सन्माननीय आहे. त्यांच्या कुटुंब आमच्यासाठी कायम सन्माननीय असंच कुटुंब आहे आणि त्यांच्याच बाबतीत नाही, कुणाच्याही बाबतीत असं करता कामा नये. कुठल्याही किमतीवर या गोष्टीचं समर्थन करता येणार नाही. पोलिसांनी असं कोण असेल त्याला शोधून काढावं आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी. आमचे आता जे नेते बाबासाहेब हे चित्रात होते त्या घरावर या घाण कृती करणाऱ्या लोकांनी बाटलीचा फेक केली. त्या बाटली फेकणाऱ्या लोकांवर आमचा जाहीर निषेध आहे आणि इथून पुढे आम्ही सुद्धा तसं उत्तर त्यांना देणार आहे आमच्या भाषेमध्ये. दारूच्या बाटल्या बंगल्यावरती फेकलेल्या आहेत. ज्या बंगल्याला 50-55 वर्षे मंदिराचं स्वरूप आहे आणि आज पण ते मंदिरच आहे. त्या मंदिरामध्ये दारूच्या बाटल्या आणि दगडफेक केलेली आहे. तर अशा घाण कृत्य करणाऱ्या आणि निकृष्ट नीच वृत्तीच्या ज्या लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो. तुम्ही गुंडगिरी आणि दादागिरीची जर भाषा करत असाल तर तुमचे हातपाय मोडून गळ्यात अडकवायला सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कमी करणार नाही.
राज्यामध्ये एकूण सुमारे 65 लाख हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालं असल्याचं पंचनाम्यातून समोर आलंय. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये 26.69 लाख हेक्टर क्षेत्राचं तर सप्टेंबर 2025च्या महिन्यामध्ये जवळपास 39 लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याची माहिती आहे. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीसाठी 1 वर्षासाठी स्थगिती देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. बाधित तालुक्यांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्यात येणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदनवन या त्यांच्या शासकीय निवासस्थानी प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या शासकीय बंगल्याचं नूतनीकरणाचं काम सुरू होतं. त्यामुळे शिंदे उदय सामंतांच्या मुक्तगिरी बंगल्यामध्ये वास्तव्यास होते. दरम्यान आता नंदनवनच्या नूतनीकरणाचं काम पूर्ण झालंय. त्यामुळे दिवाळीमध्ये शिंदे आपल्या बंगल्यात राहायला जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम तसंच स्थानिक क्रीडांगणांवरती महिलांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील महिला खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेत असल्याची माहिती क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं काही दिवसांपूर्वी महिलांना क्रीडांगणावर चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे असं आवाहन केलं होतं. बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर दाखल करण्यात आलेल्या सुमोटो याचिकेप्रकरणी अनुपालन अहवाल उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलाय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आलाय. राज्यातील 1,08,000 शाळांपैकी 88,000 शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील अनुपालन अहवाल सादर केल्याची माहिती राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिली आहे. आणि यानंतर आपण थेट जाऊयात खासदार संजय राऊत सध्या बोलतायत. कशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे, कशा प्रकारे शेतकऱ्याच्या हालअपेष्टा सुरू आहेत